हाय हॅलो, सुंदर दिवसाच्या सर्वांना पुन्हा सुंदर शुभेच्छा। आजचाही दिवस मस्त उगवला आणि मी देवाचे नेहमीप्रमाणेच आभार मानले की मला हा तू सुंदर दिवस दाखवला। आणि हे बघा, आता दुपारी मी OPD नंतर घरी गेली आणि भाजी काय करायची तर फ्रीजमध्ये एक निवडून ठेवलेली ही भाजी सापडली। आणि कसली भाजी आहे ओळखा बरं सर्वांनी? नाही, शक्यतो कुणाला ओळखता येणार नाही ही भाजी, काहींनाच लक्षात येईल। तर ही आहे हिरव्या माठाची भाजी। अत्यंत म्हणजे आयुर्वेदानुसार उपयुक्त अशी ही भाजी आहे आणि खूप गुणकारी अशी भाजी आहे। थोडक्यात औषधी वनस्पती म्हणूनच ही प्रसिद्ध आहे। तर ही भाजी मी आज बनवणार होते। OPD मधून आल्यानंतर मी अगोदर ही भाजी बाहेर काढली, ती स्वच्छ धुवून घेतली आणि तिच्यासाठी मी खूप सारा लसूणाचा बारीक कट करून घेतला। तर सगळ्यात अगोदर टास्क होता की ही भाजी अगोदर आपण उकळत्या पाण्यामध्ये थोडा वेळ उकळून घेणार होतो। तर ही माठाची म्हणजे हिरव्या माठाची भाजी मी स्वच्छ धुवून अशी उकळत्या पाण्यामध्ये अगोदर उकळून घेतली। मी भाजी फर्स्ट टाइम बनवत होते, त्यामुळे अगोदर मम्मीला फोन केला आणि बाई गं, ही भाजी कशी बनवायची मला सांग। आणि मी ही मम्मीच्याच हातची खाल्लेली होती आणि कधीतरी सासूबाईंच्याही हातची खाल्ली होती, त्यामुळे मी बनवण्याचा कधी प्रश्नच आला नाही। आणि आज ही माझ्याकडे भाजी आली होती तर मला बनवणं भाग होतं। बघा, ही भाजी मी छान उकळून घेतली। मम्मीने सांगितलं होतं ही भाजी खूप जास्त शिजवायचीही नाही पाण्यामध्ये, तिला फक्त उकळून घ्यायची अगदी 2 ते 3 मिनिट। आणि मीही तसंच केलं होतं। आणि हे बघा, त्यासाठी मी भाजी उकळल्यानंतर एका कढईमध्ये तेल घेतलं, त्यामध्ये जिरे टाकले आणि जिरे छान फ्राय करून घेतले। आणि जिरे मस्त फ्राय झाले की मी बारीक चॉप करून घेतले होते 3 मध्यम आकाराचे कांदे ते, आणि हिरवी मिरचीही मी मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये कट करून घेतली होती। आणि जिरे छान फ्राय झाले की मी त्यामध्ये मिरची ॲड केली। हे बघा, मिरची कशी तडतड उडते, त्यामुळेच मिरची कढईमध्ये टाकली की मी कढईपासून दूर पळालेली असते। आणि हे बघा, मिरची छान फ्राय झाली की यामध्ये मी हा कट करून घेतलेला लसूण ॲड केला आणि लसूणही मी मस्त ह्यामध्ये फ्राय करून घेतला। लसूण छान फ्राय झाला की यामध्ये मी हा बारीक चॉप करून घेतलेला कांदा ॲड केला। ह्या भाजीमध्ये कांदा भरपूर असेल तर ती खूपच टेस्टी लागते, तिला खरी चव ही कांदा आणि लसूण ह्यामुळेच आलेली असते। आणि हो, नेहमीप्रमाणेच कांदा मी मीठ टाकून परतून घेतला, म्हणजे कांदा कसा झटपट परतला जातो आणि पटकन गुलाबी रंगाचा होतो। कांदा छान गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतून घेतला आणि हे बघा, मस्त गुलाबी रंग कांद्याला आलेला आहे। मग त्यानंतर मी यामध्ये आपण उकळून घेतलेली भाजी ॲड केली। हे बघा, भाजी खूप शिजवायचीही नाही, ती फक्त उकळून घ्यायची 1 2 ते 3 मिनिट। खूप शिजली तर चांगली लागत नाही, अशा इन्स्ट्रक्शन्स माझ्या मम्मीने मला दिल्या होत्या कॉलवर आणि मीही त्या व्यवस्थित फॉलो केल्या होत्या। तिने जे जे सांगितलं होतं ते मी व्यवस्थित फॉलो करून ही भाजी बनवली होती। आणि हिरव्या पालेभाज्या तर खूपच छान फायबर्स, मिनरल्सचा सोर्स असतात, तर त्यामुळे आणि मी नेहमीच म्हणते ना की आपण जे काही लहानपणी सगळ्या भाज्या वगैरे खाल्ल्या आहेत ना आपल्या मम्मीच्या हातच्या, तर अगदी तशाची तशा मला घरात सर्वांना बनवून खाऊ घालायला आवडतात। एकीकडे मी माठाची भाजी शिजायला ठेवली, झाकण ठेवून दिलं आणि दुसरीकडे बघा, आता मी तयारी करत आहे कढी बनवण्याची। तर त्यासाठी मी मिक्सर जारमध्ये 3 टेबलस्पून एवढं बेसन घेतलं आणि बघा, हे 4 मोठे मोठे चमचे एवढं मी दही ॲड केलं। तर मिक्सर जारमध्ये हे दोन्ही ॲड करून मी नंतर थोडीशी हळद यामध्ये टाकली आणि चमच्यानेच थोडीशी त्यामध्ये मिक्स करून घेतली। आणि हे सगळं मी मिक्सर जारमध्ये मस्त फेटून घेतलं आणि इतकं छान मस्त घट्ट असं मिक्सचर कढीसाठी तयार झालं आहे बघा।
आणि एकीकडे आपली माठाची भाजीही मस्त शिजून रेडी आहे. बघा किती छान शिजली आहे. आणि तिला मग मी थोडंसं हाय फ्लेमवर अजून परतवून घेतलं. छान परतली की ही भाजी खूप टेस्टी लागते. त्यामुळे मग मी थोडंसं हाय हीट करून छान परतवून घेतली. हे बघा आपली माठाची भाजी, हिरव्या माठाची भाजी एकदम मस्त रेडी आहे खाण्यासाठी. आणि मी आता करणार आहे कढीचा तडका रेडी. त्यासाठी मी एक पातेलं घेतलं, त्यामध्ये मी तेल गरम करून घेतलं आणि जिरे ॲड केले. जिरे छान तडतडले, जिरे छान फ्राय झाले की मग त्यामध्ये मी कढीपत्ता ॲड केला. कढीपत्त्याशिवाय कढी आपण इमॅजिनही करू नाही शकत, कारण कढीपत्त्याचा फ्लेवर कढीला खूप छान आलेला असतो. कढीपत्ता छान फ्राय झाला की यामध्ये मग मी 1 चमचा एवढं मिक्सरला बारीक केलेली हिरवी मिरची ॲड केली. आणि हिरवी मिरचीही मी व्यवस्थित ह्या कढीपत्त्यासोबत तेलामध्ये फ्राय करून घेतली, तिचा कच्चा फ्लेवर निघून जाईपर्यंत. त्यानंतर मी आता ह्यामध्ये ॲड करणार आहे 1 मोठा चमचा एवढी अद्रक लसूणची पेस्ट. हे बघा, यांनी एका संडेला जेव्हा स्वतः भाजी बनवली होती ना, तेव्हा एवढी मोठी अद्रक लसूणची पेस्ट बनवून ठेवली होती की आता बघा एक 10-12 दिवस झाले तरी ही अद्रक लसूणची पेस्ट मस्त तयार आहे फ्रीजमध्ये. आणि मी ती पटकन घेऊन अशी झटपट वापरू शकते. आणि नंतर हा मसाला जळू नये म्हणून मी थोडीशी कोथिंबीर यामध्ये ॲड केली आणि लगेच लागोलाग थोडंसं उकळतं पाणी ॲड केलं. मी असं एक केटल भरून उकळतं पाणी रेडीच ठेवते. स्वयंपाकाला लागलं की मला ह्या पाण्याची गरज पडतेच, कारण मी असं दुपारी बनवायला सुरुवात केलेली असते. मग सगळ्या भाज्या अशा झटपट शिजण्यासाठी, कमी वेळेत शिजण्यासाठी मला उकळत्या पाण्याची खूप गरज पडते. नंतर ह्यामध्ये बघा मी थोडीशी पुन्हा हळद ॲड केली आणि हे पाणी व्यवस्थित उकळू दिलं. आणि पाणी छान उकळलं की ह्यामध्ये मी बेसन आणि दह्याचं जे मिक्सचर तयार करून घेतलं होतं ते ॲड केलं. आणि मग मिक्सर जार धुवून मी ह्यामध्ये ते पाणी ॲड केलं. कढीची कन्सिस्टन्सी तुम्हाला जशी हवी आहे, घट्ट हवी तर पाणी कमी टाका, पातळ हवी तर पाणी व्यवस्थित तुमच्या प्रमाणानुसार ॲड करा. मीठही वेळोवेळी भाजीमध्ये प्रत्येक स्टेजला मीठ चेक करून मला मीठ ॲड करण्याची सवय आहे. तर इथे कढीमध्ये मला मीठ कमी वाटलं म्हणून मी पुन्हा मीठ ॲड केलं आणि पुन्हा पाणीही ॲड केलं. खूप सारी बारीक कट केलेली कोथिंबीर ॲड केली. कढीपत्ता आणि कोथिंबीरचा कढीला इतका छान फ्लेवर येतो ना, तर मी कोथिंबीर अशी खूप जनरसली एकदम मस्त ॲड करते. भरपूर मोकळ्या हाताने कढीमध्ये मी कोथिंबीर ॲड करते. कढीमध्येच नाही, कोणत्याही भाजीमध्ये मी कोथिंबीर भरपूर ॲड करते आणि माझ्या घरातही प्रत्येकाला कोथिंबीर भरपूर असलेली आवडते. हे बघा, आता मी कढीमध्ये मीठ कसं आहे एकदा चेक करणार. कोणत्याही भाजीमध्ये किंवा कोणत्याही पदार्थामध्ये मीठ, तिखट सगळं व्यवस्थित मी स्वतः चेक केल्याशिवाय सर्वांना तो पदार्थ सर्व करत नाही, कधीच सर्व करत नाही. ती सवयच लागून गेली आहे मला. आणि कढी म्हटलं की भात तर आलाच. मग मी मस्त इंद्रायणी तांदूळाचा भात तयार केला. इथे मी 1.5 वाटी तांदूळ स्वच्छ धुवून घेतला. त्यानंतर कुकरला असा लावून उकळतं पाणी आणि मीठ यामध्ये ॲड केलं आणि मस्त कुकरचं झाकण लावून उकळत्या पाण्यामध्ये फक्त 5 मिनिट्समध्ये भात रेडी होतो. आणि खरंच कढी उकळेपर्यंत माझा भात रेडी होता. तर बघा, गडबडीच्या वेळेला असं पाणी उकळून घेऊन पदार्थ बनवा, म्हणजे कसा झटपट तयार होतो. हे बघा, आपली ही हिरव्या माठाची भाजी रेडी आहे. कढीही एकदम मस्त हवी तशी रेडी आहे. आम्हाला जरा पातळच कढी आवडते, कारण यांना कढी प्यायला आवडते. भाकरीसोबत खाण्यापेक्षाही कढी प्यायला यांना खूप आवडते. दुपारचा वेळ होता, मावशींची मस्त साफसफाई सुरू होती. ॲक्च्युली हे कामं सकाळी होणं आवश्यक असतं,
पण जर मावशी सकाळी येणारच नसतील तर ही ॲडजस्टमेंट तर बनतेच. मग मी ह्यांना जेवायला देऊन माझंही मस्त ताट वाढून घेतलं होतं. मला छोट्याशा प्लेटमध्ये जेवायला आवडतं. मोठं ताट असं वाढून घेतलं ना की मला जेवणाचं जरा दडपण येतं. त्यामुळे मग मी ज्वारीची भाकरी, माझी आवडती घरात नेहमी बनवून ठेवत असलेली चटणी, कढी, भात आणि हिरव्या माठाची भाजी. एकदम झकास बनलं होतं सगळं. सगळ्यांनी माझ्या रेसिपीज नक्की ट्राय करत जा. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. रेसिपीज ट्राय केल्या की मलाही फोटो शेअर करत जा. आणि सगळ्यांनी छान छान खा, सुखी, समाधानी, आनंदी रहा आणि दररोज व्यायाम करायला अजिबात विसरू नका. थँक यू सो मच. बाय बाय.